आणि बीड सारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आव्हान? हे बघा, आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात, मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलो कीच बोलणार आहे. सरकार ते बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे. हा, पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार आहे. मला आधी त्यांच्याशी बोलून द्या, मग आपला दणका पुढं असतो. परभणीच्या घटनेवर बोलणार तुम्ही मुख्यमंत्री? हा, मग का नाही बोलणार? आणि मग कोणाशी बोलायचं? तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याशी बोलू का? आणि मग हे काय आलंय तिथं? हे कशाला आहेत? हे काय नुसते खुर्च्यावर बसायला दोन्ही विमानाने हेलिकॉप्टरने हिंडायला? हे प्रश्न गरिबाचे सोडावच लागणार आहेत. आणि त्यांना रोज जर जनतेचा अंगावर घ्यायचा नसला, मग त्यात शेतकरी असेल, दीनदलित गोरगरीब दलित बांधव असेल, त्याच्यात मुस्लिम असेल, तर वारकरी संप्रदाय असेल, त्यात हिंदू असो, कोणी असो, गरिबाच्या मदतीला मनोज जरांगे जाणार, नाही सोडलं की घोडे लावणार. हा, धन्यवाद. दादा तुम आगे बोलतोय मी सरकारला सांगितलंय. हा, नाही पैशाची मागणी केल्यावर तो वाजवलाच. मग ज्यांच्या तक्रारी असतात त्यांनी आंतरवालीला फोन करून सांगा, त्याला लगेच कार्यक्रम लावायला लावतो, त्याला सुट्टी नाही. पण सरकारला मी सांगितलंय सुद्धा की तुम्ही ते शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या आणि नोंदी शोधायचं काम तातडीनं सुरू करा. ज्यांचे प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत ते कक्ष स्थापन करून वितरित करा. व्हॅलिड दिल्या जात नाहीयेत त्याही द्या. आणि आता नवीन मुद्दा तुमच्या माध्यमातून, जर कोणी पैसे मागत असलं त्याला कायम घरी जाऊ द्या. हा, त्यांच्याकडे अभ्यासक कमी होते, त्यांना तेही वाढवून द्यायचे सांगितलेत. म्हणजे उर्दू असतील, फारसी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील, मनुष्यबळ वाढवा हेही सांगितलंय. त्यांनी सांगितलं होतं 25 पर्यंत करू, 24 पर्यंत करू, म्हणजे आजच्या आणखीन 1-2 दिवस वाट बघू, नाही तर मग 25